राज्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। ठिबक सिंचन संच बसवूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता लवकरच मदत मिळण्याची शक्यता आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या म्हणजेच पोकरा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून राज्यातील सुमारे 50,000 शेतकऱ्यांना जवळपास 200 कोटी रुपयांचे अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। सामान्यतः सूक्ष्म सिंचनासाठीचे अनुदान कृषी विभागाच्या योजनांमधून दिले जाते, मात्र निधी अभावी अनेक शेतकऱ्यांना मंजुरी मिळूनही अनुदान मिळण्यात विलंब होत होता। आता पोकरा प्रकल्पाच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना ठिबकसाठी थेट अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पहिल्या टप्प्यात 18,000 शेतकऱ्यांना सुमारे 90 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे। त्यानंतर पुढील टप्प्यामध्ये आणखी शेतकऱ्यांना लाभ देत एकूण 50,000 शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याचे नियोजन आहे। या योजनेसाठी 5 हेक्टर पर्यंत शेती, फार्मर आयडी आणि महाडीबीटी प्रणालीतून पूर्वसंमती या अटी आवश्यक असणार आहेत। दरम्यान जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पात राज्यातील 21 जिल्ह्यातील 7,000हून अधिक गावे समाविष्ट आहेत। सूक्ष्म सिंचनासाठी 80% अनुदान देण्याची तरतूदही करण्यात आली आहे। त्यामुळे दीर्घकाळापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे। दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।